किंमत नाही, एवढी किंमत ह्या बकऱ्याची तुम्हाला येऊ शकते. डोळे दाखवा, पांढऱ्या कलर राहतात, कानाची बी लांबी जास्त असण्यासाठी त्यांनी असे इथं प्लेटा टाकलेल्या आहेत, खाली इथं लावलेल्या आहेत. ज्याचं शेळी पालन असेल त्यांनी हे पाऊंड डरगळत नाही, जनते भीत झालेले सगळे शेळी पालकासाठी कठीण दिवस पाऊस काळ. आरामशीर 10-20 शेळ्या ऐकल्यात तुम्ही 15-20 हजार रुपये महिना तुम्हाला आरामशीर निघू शकतो. ह्या शेळीची वेच झाली असेल 12 ते 13 वेच झाली इथपर्यंत 2 फुटाच्या अँगल जेवढा खुराक देताना का तेवढं ते होणारे पिल्लू ते तंदुरुस्त. म्हणजे तुमच्याकडे कुठलाच प्रश्न नाही, तुम्ही कुठला प्रश्न करा उत्तर आहे त्यांच्याकडे. कुठं जर बघितलं असा हात बसत नाही, असे जे आपण बघतो या पर्याय सवय लागूच तर ते असं अनुभव नसतो शेळीचा, त्याला चारा कसा द्यायचा, सांभाळायचं कसं, खुराक द्यायची. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती हे तुम्ही जे पाठीमागे पाहताय या फार्मचा व्हिडिओ 4 वर्षापूर्वी पाहितला होता, जे की उस्मानाबादी शेळी पालन आहे. यामध्ये बिटलचं पण शेळी पालन केलं जातं. तर मित्रांनो, ही जे ठिकाण आहे हे आहे खोकर मावगाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. या ठिकाणाहून आपण हा व्हिडिओ पाहतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, 4 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना दिसलेल्या व्हिडिओमध्ये की ही जी जाळी आहे, हे जे शेड आहे जशाच तसं आता पण आहे, पण हे शेळी पालन सध्या टिकलेलं आहे. तर या शेळी पालनची काय खासियत आहे, शेळी पालनाची सुरुवात नवीन पशुपालकांनी कशी करावी, शेळी पालनामध्ये जो नफा असतो तो कशा पद्धतीने छोटे खाणी शेळी पालन आपण करू शकतो, जे करडा असतात करडाची मरतूक कशी रोखायची, करडाचं संगोपन कसं करायचं, जे बकरी आहेत चांगल्या तब्येतीचे कसे बनवायचे, त्यांना समजा आजार आला तर कुठलं औषध पाणी द्यायचं, कसं द्यायचं, चारा व्यवस्थापन, एकदम साध्या पद्धतीने गावरान शेळी पालन आपण आज पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, हे गावरान शेळी पालन पाहण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करा. चला आपण पाहूया, साध्या पद्धतीने आहे, चला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही जर इथं पाहिलं तर एकदम जुगाडू पद्धत वापरलेली आहे, न कुठलं म्हणजे मोठं व्यवस्थापन गेटचं. इथं बघा एकदम साध्या पद्धतीने बांबू लावलेला आहे, त्याला अशा कड्या बनवलेल्या आहेत. आणि ह्या कड्या तुम्ही जर बघितलं तर एकदम असं इथं अडकलं तुम्ही, हे पहा एकदम असं अडकायचं. ह्याला म्हणजे कुठलं असं जास्त जोर लावायची गरज नाही, काही नाही, एकदम साध्या पद्धतीने हे बघा झालं. तर अशा पद्धतीने हे शेळी पालन आहे. तर आपण पाहूया शेळी पालनाविषयी सविस्तर माहिती. चला. तर नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः आपले जे शेतकरी आपल्याला पाहतात त्यांना तुमचा परिचय द्या. माझं नाव मिसाळ वाल्मिक काशीनाथ, राहणार खोकरगाव, तालुका शिरूर, जिल्हा बीड. बर. तर सर आपलं जे हे गोट फार्म आहे त्याचं नाव काय? जय महाराष्ट्र गोट फार्म. बर. तर सर आपण याआधी तुमच्या गोट फार्मचा व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस तुमच्याकडे बऱ्याचशा शेळ्या होत्या, उस्मानाबादी जातीच्या शेळ्या होत्या. तर तुमचं शेळी पालन आज बी मी पाहतोय तशाच पद्धतीने हे शेड आहे, तशाच पद्धतीने या गावांनी इथं साईडचं कंपाऊंड कुठं इथं म्हणजे कुठलाही असा आवाढव्य खर्च केलेला दिसत नाही. काय सांगता? काय आपण खर्च करायचं ती शेळी यूज करायला पाहिजे. भलं मोठं शेड नाही, त्या 4 शेळ्या नाही का, आपला जेवढा खर्च करायचा त्या शेळीच्या खुराव करायला पाहिजे. आता काही काहीच असे भलं मोठं शेड बांधणार टपू त्यात 4 शेळ्या नसतात, काही व्यवस्थित व्यवस्थापन नसतं, त्याच्यामुळे आपल्याला जेवढा खर्च करायचा ते शेळी यूज करायला पाहिजे, शेळी यूज करायला पाहिजे. बर. तर तुम्हाला नाही का वाटलं की यायला आपण व्हिडिओ पाहतो युट्यूबला की बऱ्याच लोकांनी असं शेड मोठं केलेलं असतंय, गव्हाणी असतात, सिस्टमॅटिक आतमध्ये म्हणजे ह्या शेळ्यांना ठेवण असतंय, तुम्हाला नाही का असं कधी वाटलं? नाही, आपल्याला वाटलं पण काय एवढी त्याची आपल्या एवढी आवश्यकता नाही. आता याचे आपण हे गव्हाणी बनवलेत ना, यात भरपूर ऍडजस्ट होते शेळ, जेवढे त्यांना खायला भेटायला पाहिजे तेवढे भेटते गव्हाणी तुम्ही. बर. तर हे जे गव्हाणी तुमच्या आता ह्या किती म्हणजे शेळ्यासाठी एका गव्हाणीची कॅपॅसिटी? आता ह्या गव्हाणी 10 शेळ्या आरामशीर खाऊ शकतात. पलीकडूनच्या साईडकडून 5 शेळ्या, इकडच्या साईडकडून 5 शेळ्या. बर. तर आपल्याकडे अशा किती प्रकार म्हणजे किती गव्हाणी? आता माझ्याकडे हे शेळ्यासाठी 3 येतात आणि पिल्लासाठी 1 ठेवलेली, तिकडे 4 गव्हाणी येतात आपल्याकडे. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की तुमच्याकडे जे शेळ्या आहेत कुठल्या जातीच्या शेळ्या सध्या?
आता माझ्याकडे अगोदर आता मी एक गावरांपासूनच चालू केलं, तर नंतर काही मग उस्मानाबादी काही घेतल्यात. आता माझ्याकडे काही बिट्टल बी आहेत. बर, आता हे बिट्टल पाहिले, ही ओरिजिनल बिट्टलची, ओरिजिनल बिटल. शेतकरी बांधवांनो, ही ओरिजिनल बिटल आहे. तर ही किती वेळ येताची सर? ही आता दुसऱ्या येताला ते गाभानी. बर, दुसऱ्या येताची. हो. आणि अशा आपल्याकडे म्हणजे सगळी शेळ्याची संख्या किती सर? आता माझ्याकडे शेळीची संख्या 20 आहे ना. 20? हा, 20 आहे. बर. तर तुमच्याकडं म्हणजे तुम्ही सुरुवात किती शेळ्यापासून केली होती? सुरुवात मी 5 शेळ्यापासून केली ती अगोदर. 5 शेळ्यापासून? गावरान 5 शेळ्यापासून. 5 शेळ्यापासून गावरान. गावरान. तर किती वर्ष झाले तुम्ही हा शेळी पालनचा व्यवसाय करताय? 6 ते 7 वर्ष झाले चालू केलेला. 6-7 वर्ष झाले. 7 वर्ष. काय सांगता ना अनुभव तुमचा शेतकऱ्यांसाठी, की कसं शेळी पालनाची सुरुवात करायला पाहिजे बाबा? ज्याला करायचं शेतीसाठी जोडधंदा म्हणून चांगलं आहे, ज्याला करायचे त्यांनी 5 शेळ्यापासून करायला पाहिजे. जसं हळूहळू वरीच 2 वर्षात त्याला अनुभव येतोय, मग नंतर हळूहळू वाढलं तरी चालतंय. आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून केलं, एकदम चांगला धंदा, एकदम भारी, एकदम भारी धंदा. तुम्ही सांगितलं की 5 शेळ्यापासून सुरुवात केली. सुरुवात म्हणजे पाटीपासून केली तुम्ही का पाहिलं शेळ्या? नाही, शेळ्यापासून. आपले पाठीपासून नाही. आता पाठीला म्हणलं कसं, आता पाठ घ्यायची, तिला समजा 4-5 महिने घ्यायची. 5 महिने पुन्हा येणार, पुन्हा वेळ लागतो, त्यासाठी आपले 2 रुपये जास्त जातात. शेळीपासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे वेलेली शेळी घ्यायला पाहिजे, सुरुवातीला अनुभव बी नसतो. हो, वेलेली शेळीपासून. तुम्ही त्या खरेदी कशा केल्या होत्या शेळ्या? कुठून घेतल्या त्या? बाजारातून? हे बाजारातून काय आपल्या इथून बाजारातून नाही, पण ज्याला करायचे त्याने असं शेतकऱ्याकडूनच घ्यायला पाहिजे. बाजारात काय एवढ्या बरोबर शेळ्या नसतात. काही खतखोडीच्या काही रोगराई असते, त्याच्यामुळे आपलं होता आपल्या शेजारी बाजार शेतकऱ्याकडून 1-2 घ्यायला पाहिजे. बरं. तर अजून की तुमच्याकडे एवढ्या आता समजा शेळ्या, सध्या तुम्ही सांगितलं 20 संख्या आहे तुमच्याकडे शेळ्याची, तर ह्याचं व्यवस्थापन कसं असतं दररोजचं? आता सकाळी आता माझ्याकडं मी आता 20 शेळ्याला मी 5 किलो मका संध्याकाळी आपलं शिजवतो. सकाळचं आपलं 8 वाजता त्यांना ते खुराक हे असं दावणीमध्ये टाकायचा. दावणीमध्ये छोटा तोट हे आपल्याकडे तोट टाकायचं, त्या टाकून द्यायचं. त्याबरोबरच सगळे येऊन खात्यात. त्याच्यानंतर मग 10च्या नंतर, मग आता 10च्या नंतर चारा बिरा द्यायचा टाकून. म्हणजे सकाळी तुम्ही टाकताय ते? हो, 8 वाजता खुराक टाकायचं, 10च्या नंतर मग चारा द्यायचा. मका म्हणजे कशी मका नेमकी? आपली मका आपलं पातेल्यात टाकतो. नाही, बियाणं मका का? हा, बियाणं मका. बियाणं मका ती. दुसरा खुराक बिराक कोणत्याच चारीत नाही. म्हणजे पातेल्यामध्ये टाकून त्याला शिजवायचं? हा, शिजवायचे. आपलं चुलीवर शिजवलं की ते मग ते पचन बी लगेच शिजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक. किती प्रमाण असतं तुमचं? आता मी आता 20 शेळ्या, समजा 20 शेळ्याला 5 किलो चारतो. 5 किलो डेली? बर. आणि मग सकाळचं रुटीन कसं असतं तुमचं शेळ्याचं? जाग्यावर असतात का सोडतात बाहेर? सकाळचा वेळ भेटला तर सोडतात, नाही तर सोडी देत नाहीत. वेळ भेटला तर आपलं काही काम नाही, शेतीत काही काम नसलं तर आपलं मग सोडायचं. आपलं 1-2 तास आपलं तुरून आणायचं आणि कुंडून टाकायचं. बरं. हे जर तुमचं इथलं झाडलोट हे करणं, पाणी, म्हणजे तिथे एक मी पाठीमागं बघितलं, तिथे अशी कुंडी ठेवलेली, म्हणजे अशी पाठी ठेवलेली, म्हणजे ते कसं भरून ठेवता, बदलिता कसं? म्हणजे हा, बरोबर. आपलं 4 दिवसाला धुवून करायचं, संपलं तर आपलं भरून खाली ठेवलं. काय होतं ते कचरा बिचरा त्यातून जात, त्यासाठी आपलं स्टँड बनवलेलं आहे. आणि इथं पण मला दिसतंय की खाली तुम्ही मुरुम भरलेला आहे. हो, इथं मुरुम भरलेला. इथं आपलं आता मुरुम थोडा वर इथं चढ बनवला आता. साईडने पाणी बिन येत, इथं का पाणी बिन येत नाही. मला अजून एक महत्वाचं वाटलं की तुमचं एवढं मोठं समजा फार्म आहे, जाळी बिळी मारलेली, हे किती गुंठ्यामध्ये? हे आता 50 बाय 50 मध्ये असं कंपाऊंड मारलेले. 50 बाय 50? बरं. एकदम साध्या पद्धतीने खर्च किती आलता बरं आपल्या शेतकऱ्यांना सांगा? त्यावेळेस का आता 15,000 रुपये खर्च आलता. 7 वर्ष? 7 वर्षापूर्वी 15,000. 15,000 तुम्ही म्हणजे इथं खर्च केला या शेड सहित? हो. मी तर आता हे आता 2-3 वर्ष झाले निवारा सगळं नव्हता, असं शेडनेट ठेवायचं वरून. शेडनेट ऍडजस्ट म्हणजे हळूहळू. आता नंतर पावसाळ्यात कसं शेळ्यांना ऍडजस्ट झालं पाण्याचं? हे वरून ताडपत्री द्यायची टाकून. ताडपत्री तिथून सुरुवात केली एकदम साध्या पद्धती. आपलं जास्त खर्च त्यातली त्यातच इन्व्हेस्टमेंट करीत चालायचं. आपलं लय वाढीत गेला. आणि नंतर हे पत्राचं शेड, मग पत्रे टाकलेत. पलीकडे एक छोटं शेड आहे, तिथं बघितलं मी. तिथं आपले तुमचे बकरी येतं, तर ते कसं म्हणजे वेगळं तिथं असं प्लेटा वगैरे ठेवल्यात? काय सिस्टम आहे ती, काय सांगतात? आता ते काय ते त्यांना म्हणजे आता ते संध्याकाळी खाऊन पिऊन त्याच्या बसला की एकदम त्याला आनंद वाटतो. म्हणजे एकदम असं एका ठिकाणी बसतात. त्यांना खाली चिखल विकल असला तर त्याच्यावर बसायचं. त्यांना ते ज्याला करायचे त्यांनी अशी पद्धत करायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत त्यांचं मेन म्हणजे शेळी पालनामधलं जे उत्पन्न असतं ते असतं आपलं त्यांचे होणारे पिल्ले.
तर पिल्लू तुमचं जर जगलं नाही तर तुमच्या शेळी पालनला कुठलाही अर्थ नाही. तर आपण त्यांच्या पिल्ल्याचं व्यवस्थापन कसं आहे ते मेन पाहणार आहोत. आपण शेळी पालनाची सुरुवात कशी करायची, काय करायची, शेड कसं असायचं, भरपूर माहिती पाहिजेली. पण आपण आज स्पेशल व्हिडिओ पाहणार आहेत जे की आपलं भांडवल आपण ज्याला गुंतवणूक केली त्यापासून आपलं बेनिफिट कसं झालं पाहिजे शेतकऱ्यांचं, त्याची सविस्तर माहिती पाहूया, त्याचं व्यवस्थापन पाहूया. चला आपण पलीकडे एक शेड आहे तिथं पाहूया. चला शेतकरी बांधवांनो, आपण त्यांच्या जे बोकडासाठी फार्म केलेलं आहे त्यामध्ये आपण जात आहोत. पहा इथं पण एकदम साध्या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर हे अशा प्रकारचं जुगाड केलेलं आहे. इथं पण एक तारीला गुंतलेलं आहे आणि त्यामध्ये एक असा बांबू लावलेला आहे. तर पहा आपण पाहतोय त्यांचे बकरे जर तुम्ही पाहितले तर हे बकरे तुम्ही बघा, तुम्हाला दिसत आहेत. त्याची तब्येत बघा, तब्येत कशी आहे याची, बाहेर अशा प्रकारची यांची तब्येत आहे. तर काय सांगता सर की आता तुमचं हे जे बकरं आता आहे तर हे कुठल्या जातीचं बोकड आहे? हे बिट्टल जातीचं आहे. बर. तर ही तर एक व्हाईट कलरचं चक्का दिसतं, हे बिट्टल, हे बी बिटल आहे. तर बिटल जे समजा शेळी आहे तर ती कशी ओळखायला पाहिजे ही बिटल आहे म्हणून, काय त्यांचं हे शिंगाचं हे पाठीमागे राहतात. हे आता हे डोळे डोळे दाखवा, पांढऱ्या कलरचे राहतात. कानाची बी लांबी जास्त राहते, याच्यावर ओळखायचं आपले बिट्टल. पहा मित्रांनो, कानाची जी लांबी आहे तर किती आहे त्यांनी सांगितलं ओळखायचं कसं. तर हे जे शिंग असे पाठीमागे राहतात, इथं असं तुम्ही जर बघितलं असा बाक आहे आणि डोळे जे आहेत पांढऱ्या कलर, रोमन नोस राहतो नाकाचा. हा, तर हे किती महिन्याचं बोकड आहे? हे आता हे 5 महिन्याचं बोकड आहे. 5 महिन्याचं. 5 शेतकरी बांधवांनो, 5 महिन्याचं बोकड. इथं जर तुम्ही बघितलं हे 5 महिन्याचं बोकड आहे. बघा ह्याची तब्येत बघा, मारीत नाही काही नाही, एकदम काळं खप मस्त ह्याची बघा. ह्याची जर तुम्ही जर बघितलं 5 महिन्याचं बकरं एवढं होऊ शकतं. आपलं गावरांचं बकरं जे असतं तर तुम्हाला असं दिसणार नाही. बरं, सरासरी आता हे 5 महिन्याचं बोकड आहे. तर तुमची तब्येत, ह्याची तब्येत जी आहे एकदम जाम आहे. तुम्ही सांगितलेली जी प्रोसेस आहे तेच ह्याला खाऊ घातलेलं तेच. फक्त मकाचं असते ना, सकाळचं 8 वाजता मकाचं खुराक, मकाच्या खुराका आणि दुसरं इतर खुराक काय नाही. मग आपला जे असेल ते शेतात चारा राहते त्यांच्यासोबत शेळ्यासोबत करायचं. बरं, हे 5 महिन्याचं जे बोकड आहे तर हे समजा तुमच्याकडे कितीला विक्री होतोय बरं आता एवढं तुम्ही तयार केलंय? आता हे 5 महिन्याचं याची किंमत नाही, 30,000 रुपयाची किंमत आता सध्या. 30,000 रुपये. म्हणजे हे तुम्ही ह्याला विकतात का? ब्रीडिंगसाठी. बरं, तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता 5 महिन्याचं बोकड कितीला म्हणले? 30,000 रुपये. 30,000 रुपये. मित्रांनो, तुमच्या बैलाची किंमत नाही एवढी किंमत ह्या बकऱ्याची तुम्हाला येऊ शकते. तर शेळी पालनातलं ते सांगतायत, आपण सांगत नाहीत. याला आता सध्या मागणी आता मागत तरी तुम्ही दिलं नाही. किती बोकड आहेत आपल्याकडे? आता माझ्याकडे आता बाकी आता हे अजून 3 येत. ह्यात एक बोकड दिसते, हा, आणि हे 2. तिकडे एक बसलेलं आहे, ती एक खाली एक बसलेलं, बाकी मग सगळ्या पाठी आहेत. बरं, तर शेतकरी बांधवांनो अजून एक महत्वाचं तुम्ही एक नोटीस केलं नसेल, तुम्ही जर इथं पाहिलं तर ह्या बोकडांना किंवा ह्या पाठीला बसण्यासाठी त्यांनी असे इथं प्लेटा टाकलेल्या आहेत, खाली इथं लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम साध्या पद्धतीने ह्याच्यावर मस्त आईटदार इथं शिळी बसलेली दिसते बघा. आता हे बघा अशा बसतात. म्हणजे हे जे छोटे पिल्ले आहेत 5 महिन्याचे पिल्ले आहेत पण अशा पद्धतीने बसतात. त्यांनी बसण्यासाठी ही व्यवस्था केलेली. इकडे जर बघितलं तर पाऊस येऊ नये म्हणून एकदम साध्या पद्धतीने पत्रा लावलेला आहे, फुटलेला आहे. त्यांना वाटलं नाही का आपण इथं नवा पत्रा लावावं, त्यांनी सांगितलं फक्त खर्च करायचं ते शेळ्यावर. तर अजून काय सांगतात की तुमच्याकडं समजा इथं गव्हाण बुनलेली दिसते तर ही गव्हाण थोडी अशी म्हणजे लटकेलेल्या स्वरूपाची. तर ह्याचं काय हे असं म्हणजे नेमकं काय सिस्टम आहे? हे आता लहानपणी काय थोडं याची उंची कमी असल्यामुळे काय होतं, खाली ते चारा बाहेर घेत होते, आतमध्ये शिरायचे. ते नंतर जर आता लहान थोडी मोठी झाल्यामुळे थोडं वरती घेतली, थोडी साईडने अशी बांधलेली आहे. त्यात आतमध्ये पिल्लू जाऊ नये म्हणून. आतमध्ये जाऊ नये, आतमध्ये पिल्लू जाऊ नये. इथं असं गज मारलेला आहे. आणि खाली जर बघितलं तर खाली पण एकदम म्हणजे गॅप ठेवलाय 4 इंचीच गॅप. तोंड तर ह्यातून जात नाही, वरून जाते. इथूनच घालतात, इथूनच हे करा, इथूनच म्हणते घालतात, वरून नाही घाली. बर, म्हणजे ह्यामध्ये आतमध्ये मुतणार नाही, आतमध्ये समजा लेंड्या टाकणार नाही, काय नाही. बर, आता हे सगळं फ्रेश करून ठेवलेले, आता चारा टाकायचा. तर हे कितीला बनलं होतं तुम्ही? हे आता हे त्यावेळेस आता 3 वर्ष झालं बनलेलं, 5,000 रुपयाला बनवलं होतं. 5,000 रुपयाला. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघितलं एकदम साध्या पद्धतीने ही गव्हाण आहे. आपण बघा हे असं पिल्लासाठी हे अशा पद्धतीत बनायला पाहिजे.
पिल्लांसाठी त्यांचं म्हणणं आहे की पिल्लांसाठी अशा पद्धतीचं तुम्ही गव्हाण बनवू शकता. आपल्या गोट्यामध्ये ह्याला बांधायचं आणि असं ठेवायचं, पिल्लू आतमध्ये जात नाही. खाली जर ठेवली तुम्ही जशी पिल्लाची उंची वाढेल तसं आपलं हळूहळू वर घेत चालायचं. बघा कसं जुगाड आहे. तर हे गावरान पद्धतीने ज्याला शेळी पालन करायचंय त्यांच्यासाठी अशा स्वरूपाचं शेळी पालन तुम्ही पाहू शकता. तर अजून काय सांगता की पिल्लाची तब्येत चांगली राहण्यासाठी, कारण काय होतंय आता बऱ्याच शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न असतोय. शेतकरी सांगतात की पिल्ल आमचे मरतात, त्याला पिसा होणं, हे काय काळजी घेतली पाहिजे, काय सांगता? तर सर काय सांगतात की ह्यांच्या तब्येती चांगल्या ठेवण्यासाठी कसा खुराक दिला पाहिजे? आता याला पूरक आता हे जन्मल्याच्या नंतर एक महिनाभर जिपला ग्राय पावडर आपला मुळाचं 5-5 ml 1 महिनाभर यांना पाजायला पाहिजे. काय म्हणले? काय ग्राय पावडर? ग्राय पावडर हो. त्याने काय होतं, ते दूध बी पचन होतं, पिल्ल डणगळत नाही, तर तब्येत बी अशी एकदम व्यवस्थित होते. आता तुम्ही पाहताय 5-5 महिन्याची पिल्ले येते. आज गावरान पिल्ले 5 महिन्याचं सांग बोला. हे 5 महिन्याचं पिल्लू आहे. गावरांची पिल्ली अशी 5 महिन्यात एवढे होऊ शकत नाही. गावरांचं एवढं होऊ शकत नाही, बरोबर आहे. ते बिटलची खासियत आहे. बिटेलचं 5 महिन्याचं पिल्लू एवढं होऊ शकतात. त्याला 30,000 रुपयाला मागते. त्याला 30,000. पण आपण ते कटिंग साठी देत ना, तर आपलं ब्रीडिंग साठी आपण देतो. एखादा लयची आला आम्हाला पाहिजे ते की आम्ही एक आर देतो, पण सरासरी आम्ही कटिंगला देत नाही. देतो ब्रीडिंगलाच फक्त देतो. तर समजा आपला विषय होता की सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं भांडवल असतंय की जे आपण गुंतवणूक शेळी पालनामध्ये करतो, तर हे असतंय. तुम्ही आता खाद्याचं सांगितलं, हे द्यायचं, मका द्यायची. तर इथं काही फार्मवर काय होतं, पिल्ले मरतात बऱ्याच शेतकऱ्याची, त्याच्यासाठी काय सांगतात? पिल्ले मारण्याचं कारण एकच असतं, खाली आता मी जे बनवलं ते असं हे असं बनायला पाहिजे. हे असे स्टँड बनायला पाहिजे पिल्लासाठी. कारण असं स्टँड बनवलं की खाली मातीत त्यांना एकदम आनंद वाटतो, एकदम पिल्ले फ्रेश राहतात, पिल्ल्याची मृत्यू होत नाही. मग काय आता समजा पाऊस काळाचे दिवस असतात, खाली ओलं होतं, ओल्यात ते पिल्ले बसले की ते काहीतरी रोगाला बळी पडतात. त्यासाठी असं स्टँड बनायला पाहिजे पिल्लांसाठी. हो. आणि समजा आता काय होतं, सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हपा होणं, गुचिड होणं, त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? त्यासाठी आता पावडरचा आपल्याकडे पावडर पाहते दाखवायची कधी? नाही सांगा ना काय. पावडरचा एक पुढे आपले बीएससी पावडरचं, ते आम्ही पाऊस काळ्या दिवसात 15 दिवसात ते असं पुरं गुळ लावून घेतो. मग हपा बिपा काय राहत, गुचिड बिचिड काय. पावडरचा पुडा घेऊन या कुठला? तिथे ठेवलेला आहे. ते दाखवू आपण, कारण शेतकऱ्यांना अलीकडे दगडाच्या मध्ये, दगडात तिथे खाली ठेवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर एकदम साध्या पद्धतीने जे औषध पाणी करायचे ते पुढा पण दगडाच्या सांदीमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे कुठलाही आवेढावे खर्च नाही, दिखावा नाही, व शेडच करा, हेच करा, तेच करा. तर असं साध्या पद्धतीने तुम्ही जर शेळी पालन केलं तर तुम्ही फायद्यात राहता. 7 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचं नाव आहे वाल्मिक मिसाळ. तुम्ही जर याआधी जर समजा माझा जर व्हिडिओ जर पाहितला असेल, जे नवीन शेतकरी जर पाहितला नसेल तर पहिला व्हिडिओ पहा आणि आताचा व्हिडिओ पहा, तुम्हाला डिफरन्स कळेल. तर त्यांचं शेळी पालन आजही टिकलेलं आहे. एकदम जुगाडू पद्धतीचं शेळी पालन आहे. हे पहा शेतकऱ्यांना, ज्याचं शेळी पालन असेल त्यांनी ही पावडर वापरायला पाहिजे. समजा चाटलं पिल्लांनी तरी काय होत नाही, काहीच होत नाही. हे असे धरायचे पूर्ण अंगाला तर पहा शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुम्ही शेळी पालनामध्ये बसायची. अशी कानाला त्याला बसले काही प्रॉब्लेम येत नाही. एकामेकाला समजा शेळी चाटलं तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर शेळी पालन आहे त्यांनी हे अवश्य वापरायला पाहिजे, वापरायलाच पाहिजे. बरं, ह्याची काय किंमत आहे बरं मार्केटमध्ये, कुठे भेटतं काय? ह्याची भाजीची जास्त नाही, किलो 1 किलो 60 रुपयात ही पावडर कुठे बी भेटते. 60 रुपयात 1 किलो. बरं, हे कुठल्या इलाजाला चालतंय? हे जित्रा बालक शेळी, म्हैस, बीस, गाय, बैल सगळ्याला चालतं. म्हणजे जेवढे जनावर पशु सगळे जनावराला चालते. नाही ह्यापासून म्हणजे काय समजा गुचिड समजा गुचिड होत नाही, माशी बसत नाही, डास मच्छर बिच्छर काहीच कुठलंच काय नाही, काहीच बसत नाही अंगो. काय कमाल आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी जेवढे शेळी पालन पाहिजे त्या शेळी पालनामध्ये अशी काय माहिती कुठे बघितलेलं नाही. तर हे बघून घ्या व्यवस्थित तुम्ही. मच्छर डास या पद्धतीचं 1 किलोचं पॅकिंग आहे आणि आपण हात लावला ह्याला काही प्रॉब्लेम नाही, शेळ्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण तरी पण थोडं लांब ठेवायचं, कारण कुठलीही गोष्ट पॉइझन इथं जहर म्हणून दिलेलं आहे. तर ही काळजी घ्यायची. आणि अजून एक महत्वाचं की तुमचं हे जे शेळी पालन आहे आपण पाहतोय
यामध्ये तुम्ही उकांडा जो आहे, उकांडा मला इथं दिसत नाही, तर काय त्याचं काय सांगता? आता उकांडा आता पल्लीगाड्या साईडला ठेवला ते तिकडे उकरून आता एक 5 ते 6 फूट खोल उकारलेला आहे आपल्या मशीननी. आणि त्याच्यामध्ये आपली काही गाण बिन सगळ्या शेळ्याची त्यात इकून पाऊस आला तर ती गाण सगळी वाहून त्या उकांड्यात जाते. म्हणजे बाहेरच्या साईडला उकांडा केला? हो. तर काय कारण बरं तुम्ही बाहेरच्या साईडला उकांडा केला? कारण आता आमच्या शेडचा सगळा पाहिला तर उतार त्या साईडला आहे, खालच्या साईडला. इकडून सगळा पाऊस पाणी आलं तर ते सगळं उकांड्यात वाहून जातं, खत माती सगळं शेळ्याचं. नाही बाहेरच का केला तुम्ही? बाहेर कारण काय ते थोडं रोगराई आतमध्ये ठेवला तर ते त्याच्यापासून रोगराई पसरती जत्राबाला. ते शेवटी वलच राहते, ती गाणच राहते. तर तुमचं आता हे अर्धबंदिस्त शेळी पालन आहे, तर तुम्ही ह्याला समजा घरी तुमच्या अशा शेळ्या जर तुम्ही ठेवल्या, पाऊस आला काय आला, तर ह्याला कुठला चारा तुम्ही देताय? याला आता आपल्याकडे सुका चारा आहे, आपल्या कडबा ज्वारीची वैर आहे कडबा आपल्याकडे. ज्वारीची कडबा? ज्वारीचा कडबा. म्हणजे तेच देता तुम्ही? असं पाऊस ते काय आपल्या भिमुगाचा पाला आहे माझ्याकडे, काही आपलं उन्हाळी बुसकट तूर बुसकट ठेवलेलं आहे, ते असं देतो पाऊस आला तर. बरं. तर ओला चारा काय तुमच्याकडे? आता ओला चारा आता पाठीमाग तिकडं आता मका आहे, गिन्नी गवत लावलेले तसलं. तर ह्यांचं चारा व्यवस्थापन कसं आहे तुमचं, काय सांगता? आता चारा आता 10च्या नंतर सकाळी 8 वाजता खुराकाचा टाइम असतो. नाही ते नाही, ते तर आहेच, पण तुम्ही ह्यांना चारा कुठल्या, म्हणजे तुमच्या शेतामध्ये कुठला चारा गेलेला आहे? आता शेतामध्ये आता मका आहे, कडोळे, काही गिन्नी गवत बी लावलेले आहे. हो, गिन्नी गवत आता एक वेगवेगळं समजा 10 वाजता एक चारा, 10च्या नंतर 4 वाजता कडबा, असा आटून पटून चारायचं. एक टाइम हिरवा चारायचा, 2 टाइम सुका चारा चारायचा. बरं, का बरं ते? कारण काय ते काय हिरवा चारा जर तुम्ही 2-3 टाइम चारा ते पातळ संडास बिंडास करतात, त्यासाठी सुका चारा 2 टाइम, 1 टाइम हिरवा चारा. बर. हो. तर तुम्ही किती गुंठ्यामध्ये केलंय समजा ते चाऱ्याचं? एवढं तुमच्याकडे जे 20 शेळ्या ते आपलं 5-6 गुंठा भरपूर होतो. 5-6 गुंठ्यात चारा आपला जास्त नाही. 5-6 गुंठा? 5-6 गुंठ्यात 20-25 शेळ्याला भरपूर चारा होतो, तेवढा हटत नाही. बरं, हे सोडण्याचं सिस्टीम कसं आहे? तुम्ही यांना किती वेळ सोडताय? कसं करायला पाहिजे बरं? आता समजा एखाद्या शेतकऱ्यांनी तुमचा व्हिडिओ पाहून 20 शेळ्या केल्या, लोकांना माहित नसतं, आता तुम्ही माहिती जरी दिली तर लोकांच्या परफेक्ट लक्षात येत नाही. नवीन करणं जरा चलबिचल मध्ये असेल, शेड बी बघितलं त्यांनी, मग लोक म्हणजे हे असं शेड आहे, साध्या पद्धतीने शेड आहे, जाळ्या कुठं वाकलेल्या दिसतात, साईडने तुमचं रोडच आहे, मग आपण असं केलं जमन का? बाहेरून लांडगा येईन, पत्र येईन. तुम्ही पत्र लावले तिथं बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पत्र बघितले बघा, एकदम साध्या पद्धतीने, कुठंच काही नाही त्याला, म्हणजे पिण्यात असलं मारलं सध्या नाही, खिळ्या पट्टे सध्या नाही, तुम्ही खालून साधी दिसतात बऱ्याच ठिकाणी. तर एकदम असं सध्या शेळी पालन असू शकतं मित्रांनो, की कुठल्या ह्याला आवड हवं, खर्च करायची गरज नाहीये. तर त्यांच्यासाठी काय सांगता बरं? त्या शेतकऱ्यांसाठी चाऱ्याचं व्यवस्थापन किती, समजा अर्धा एकर मध्ये चारा करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे चारे, काय सांगता? आता ज्याला समजा करायचं 10 गुंठ्यात चारा केला तर भरपूर होतो. काही वेगवेगळ्या, काही गिन्नी गवत करायचं, काही मेथी घास करायला पाहिजे, काही वेगवेगळं, काही तुती काही लावायला पाहिजे. 2-4 प्रकारचे चारा केला तर भरपूर होते. एवढं काही लई चारा लागत नाही. 10-20 शेळ्याला 10 गुंठ्यात भरपूर चारा होतो. आणि थोड्याफार बाहेर थोड्याफार वेळ भेटला तर आपला 1-2 तास इकडे तिकडे थोड्या मिरायच्या आणि अजून कोंडून टाकायचं. बाहेरून फिरून आल्यावर जरा फरक. हो, मग जास्त चारा खात्यात, थोड्या फिरून आल्या की पाय मोकळा झालं. अजून एक महत्वाचं, तुम्ही आता सांगितलं समजा की चारा हे प्रकारचा करायचा, लोक सर्च करून बघते, पण तुम्ही अजून एक सांगितलं की तुमच्याकडं ते काय म्हणले, कडबा आणि भुईमुगाचं, ते काय सांगतात, ते काय महत्वाचं एवढं? ते सुका चारा तर लय महत्वाचा आहे. सुका चारा हे पाऊस काळात दिवसात सुका चाराच द्यायला पाहिजे. का बरं, काय कारण आहे? कारण हे पाऊस काळाचे दिवस म्हणजे शेळी पालकासाठी कठीण दिवस पाऊस काळ असं आहे का? शेळी भिजली नाही पाहिजे? भिजली नाही पाहिजे, त्यांना सुका पाऊस काळात सुका चाराच भेटला पाहिजे. सुका चाऱ्याने पाणी बिनी पितात, शेळ्या तंदुरुस्त राहतात. आणि हिरव्या चाऱ्याने काय, शेळी पाणी पित नाही, किती ते हिरवा चारा ते शेळी तंदुरुस्त राहत नाही. त्यासाठी पाऊस काळात अवश्य सुका चारा द्यायला, स्टॉक करायला पाहिजे, स्टॉक करून ठेवायचा. स्टॉक कुठे केलेला आहे समजा तुम्ही? ही काही बाई इकडे वरती आता ही ताडपत्री काढून ठेवली, इकडे ठेवलेला आहे, काही इकडे साईडला ठेवलेला आहे, म्हणजे तुमच्या तिकडे घराच्या साईडला. बर. तर आता तुम्ही सांगितलं की शेळी पालकांनी सुरुवात करायची असेल तर असं करायला पाहिजे, कायडाची माहिती सांगितली. बरं, अजून एक माहिती, समजा शेळ्या काय होतंय की शेतकऱ्यांच्या जे शेळ्या असतात, शेळ्या ब्रीडिंगच्या टायमाला म्हणजे काही शेळ्या व्यवस्थित लागवड वगैरे होत नाही, गाभण राहत नाही, त्याला आपल्या गावरान भाषेमध्ये गाभडलं म्हणतात. त्यासाठी काय सांगतात, काय कारण असते? त्यासाठी आता काय करायला पाहिजे, शेळी सगळं खुराक आता
आता हे काय लहान लहान करडे वेगळे, हा. मोठी शेळी वेगळी, हा. बोकड बिकड वेगळं, असं 2-3 कप्पे ठेवायला पाहिजे. 2-3 कप्पे ठेवायला पाहिजे. आता हे कसं आमचं आता पिल्लाचं वेगळं आहे, शेळ्याचं वेगळं आहे. ते काय होतं आता हे पाठी समाजी लागलेली असल्या तर मोठ्याला शेळ्या आता दडक बिडक मारली म्हणजे ते गाबड्याचं प्रमाण वाढत. बर. तर ते तर आहेच, समजा मारलं बिरलं तर अजून दुसरं काही चारा देण्याचं, समजा एवढ्या महिन्याची शेळी झाल्याच्या नंतर गाभण असल्याच्या नंतर कुठला चारा दिला पाहिजे? तिला मग गाभण का तर खुराक तिला द्यायला पाहिजे, भरपूर खुराक द्यायला पाहिजे. मका द्यायला पाहिजे, सरकी पेंड असते सरकी पेंडी बी द्यायला पाहिजे. सरकी पेंड गाभण काळात. हो, कारण ते गाभण काळात जेवढा खुराक देतात का तेवढं ते होणारं पिल्लू ते तंदुरुस्त होतं. आणि काय आपण जर खुराक जर नाही दिलं ते होणारं पिल्लू एकदम कमकुवत होतं. ते नंतर जलाबल्यानंतर ते लवकर ते कमकुवत असल्यामुळे सुधरत बी नाही, ती लवकर रोगाला बळी पडते. असं आहे, तंदुरुस्त नाही झाल्यामुळे अलीकडे. तर अजून एक महत्वाचं चालू राहू द्या. तुम्ही आता हे दाखवताय तुमचा मोबाईल. बरं, आता तुम्ही चाऱ्याचं सांगितलं. तुमच्याकडं जे शेळ्या आहेत, शेळ्या कशा प्रकारच्या निवडल्या पाहिजे शेतकऱ्यांनी, ज्या की गाभण शेळ्या आहेत त्या निवडायला पाहिजेत ते पण सांगितलं. इथलं व्यवस्थापन सांगितलं आणि तुमचं शेड पण आपण पाहतोय. अजून एक महत्वाचं, ह्याचं जे विक्री व्यवस्थापन आहे कसं करताय तुम्ही? विक्रीला आपल्या कुठं समाज जायची घेऊन जायची गरज नाही. आमच्या गोट फार्म व्यापारी येतात, मागणी करतात, तिथून घेऊन जातात. आपल्या कुठं बाजारात घेऊन जायची गरज नाही, काय नाही, इथे जेवण घेऊन जातात. तर शेळ्याचं जे गाभडण्याचं प्रमाण आहे किंवा येलेली शेळी ती कशी हे करायची, समजा कसं व्यवस्थापन करायचं, काय सांगताय शेतकऱ्यांना? आता माझ्याकडे असे 1-2 शेतकरी येतात माझ्याकडे, आमच्या शेळ्या गाभड येतात, आमकं असत होतं. आता मी त्यांना सांगितलं होत, तुम्ही गाभण काळामध्ये तिला खुराकाला त्या जपा पाहिजे, पाण्या बी वेळेवेळी पाजायला पाहिजे. आता आपण कुठं इकडं शेळ्या ठेवायच्या, आपण कुठेतरी तिसरीकडे हिंडत राहायचं, ते करायला नाही पाहिजे. तर असं आहे. आता आता बरेच जण आता मला विचारते तुमची पिल्ले असे तब्येत कशी करायची? नाही, खरंच लई जाम आहे. आता कुणी जरी म्हणलं ह्याची तब्येत जर बघितली ना, तर हे तब्येतीचं कारण बघा मित्र, तुम्ही कुठं जर बघितलं इथं असा हात बसत नाही. असे जे आपण बघतो व्यापारी असे हात लावते, माझा हात बसा ना मित्रांनो, हे बघा. आता आपलं दिसा नाही तुम्हाला होता तुम्ही पाहताय, शेड न खर्च करता मी जास्त पिल्लो खर्च करतो. पिल्लो लक्ष दे, त्याला वेळेची वेळ चारा, पाणी, खाद्य हे महत्वाचं आहे. तुम्ही सांगत होतात ते शेळी गाभडण्याचं ह्याचं लक्ष दिलं पाहिजे. अजून काय काळजी घेतली पाहिजे भाऊ? इतर काय काळजी असतात जे लोकांना, नवीन शेतकऱ्यांच्या लक्षातच येत नाही, त्यांच्यासाठी काय सांगतात? तिकडे बघा, तिकडे बघून सांग. आता जे आता नवीन शेतकरी त्यांनी काय करायला पाहिजे, गाभण काळामध्ये तिला खुराकाला 2 टाइम खुराक द्यायला पाहिजे. 4 महिने तर खुराक द्यायला पाहिजे. 5 महिन्याचा त्याचा टाइम असतो. 4 महिने भरपूर खुराक द्यायला पाहिजे. वेळेची वेळी पाणी तिला द्यायला पाहिजे. ते थोडं टॉनिक बिनिक तिला काय मिनरल मिक्सचर ते बी द्यायला पाहिजे. कुठलं टॉनिक द्यायला पाहिजे? समजा काय तुमच्याकडे आहे का बाबा असं एखादं टॉनिक? हो, आहे ना, मिनरल मिक्सचर आहे आमच्याकडे. बरं. हो, ते आता खुराकामध्ये ते द्यायला पाहिजे. खुराकामध्ये मिक्स करून दिलं का ते पिल्ले बिल्ल्याची होणारी वाढ व्यवस्थित चांगली स्ट्रॉंग होते. मग पिल्लू मरतूक होत नाही. तर सरासरी आता तुम्ही हे पिल्ल 5 महिन्याच्या नंतर विक्री करता? 5-6 महिन्याच्या नंतर. 5-6 महिन्याच्या नंतर. बरं, तुम्ही आता असा कधी प्रसंग आला का बाबा तुम्ही शेळ्या सोडून बाहेर गेले चारायला, मग शेळी गाभण आहे तुमची, तुम्ही अशी गाभण शेळी बाहेर चारायला नेता का? नाही, गाभण नेतो, पण आपली तिथली ते लय लांब नेत नाही. लय लांब न्यायची ना, आपली तिथली ते जवळची जवळ आपली फिरायची, आणून ठेवायची. आता मग आता जवळपास 6-7 वर्ष आपण आतापर्यंत 61 शेळी आपली म्हणजे गाभडी नाही, पिल्लू सुट व्हायला गेलं नाही एक बी आजपर्यंत प्रसंग. आता तुम्ही पाहता हे सगळं साधारण, एकदम साधारण आहे. पुढे एवढं आपले एवढं ऍक्टिव्ह पुढे तसला आपण काय बनवलं एकदम साधारण मध्ये करतो. पण आपण काय सगळं लक्ष, आपला सगळा फोकस शेळ्यावर ठेवतो. शेळ्यावर. बर. आता बऱ्याच तिकडे बघा, इकडे फोकसच्या बाहेर जाऊ ना, तिकडे बघा, इकडे अलीकडे चालू. तर बरेच शेतकरी आहेत, त्यांच्या कमेंट असतात बाबा शेळी पालनाचे काही लोक वाढीव सांगतात. आपण जशा पद्धतीने तुमचं शेळी पालन आहे तशा पद्धतीने आपण दाखवतोय की तुमची पिल्ल्याची तब्येत. आता हे काय खोटं नाही, पिल्लू आपण 2दा-3दा दाखवलं की बकऱ्याची काय बाबा. आता ही पाट आहे मित्रांनो, ही पाट आहे आणि ते बोकड आहे. बघा, आपलं सगळ्यात मोठं बेनिफिट असतंय की शेळी पालनामधलं बोकडाची दाखवा नाही, दोन्ही दाखवा, तुमच्या ह्याने दाखवा. तर हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं दाखवा, बघा ह्या पाठीच्या. बघा मित्रांनो, तर
ती पाट बघा आणि बोकडाची तुम्ही बघा पाटाची आणि बोकडाची कशी चमक आहे, तर दोन्ही वेगवेगळे एकदम सेम येत, एकदम सेम एकदम सेम. थोडं कमीपणा वाटतोय कारण जी पाट आहे ना तर त्याची तब्येत थोडी कमी वाटते. पण आपलं सगळ्यात जास्त काय असतं आपल्या शेळी पालनामध्ये बोकडाला जास्त मागणी असते. पाटी काय एवढं म्हणजे पाटीला लोक एवढे हे करत नाहीत, पण पाटी पण तितक्याच महत्वाची. तर पाटीची तशीच तब्येत आहे, बोकडाची तब्येत तशीच आहे. त्यांचं फार्म आपण पाहितलं सगळं साध्या पद्धतीने फार्म आहे. आपण आता पलीकडे त्यांच्या शेळी पालनचं जे मेन फार्म आहे तिथं आपण जाऊया. चला शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया त्यांचं पलीकडं जे शेळ्याचं फार्म आहे जे की आपण सुरुवातीला पाहितलं होतं तिथं आपण पाहूया. चला एकदम साध्या पद्धतीने जुगाडू पद्धतीने आपण दाखवतोय. आपण सुरुवातीला पाहितलं इथं जुगाडू पद्धत आहे. इथं बघा मित्रांनो, इथं फोकस करा. साध्या पद्धतीत काय एवढा त्याला खर्च करायची गरज नाही, एकदम साध्या. बरं हे कसं तुमच्या ध्यानात आलं बरं असं एवढं याला एवढं हे असं गुतडा केलाय सगळा? हे 7 वर्षापासून मला मेळ सगळं नाही लागला मित्रांनो कसं काढायचं बघा. त्याने एकदम 7 वर्ष झाली. हे बघा काय साधारण पद्धती तुम्हाला या जाळीला गंज लागलेला दिसत एकदम झालं एकदम साध्या पद्धती. हे माग असं रिटर्न घ्यायचं, शेळ्या सोडल्या शेळ्या इथून येणार की बाहेर झाल्या मोकळ्या एकदम फ्रेश मध्ये. आतमध्ये तुम्ही जर पेस बघितला तर तुम्ही पेस बघू शकता की पूर्ण इथं जर खाली बघितलं लिंबाचं झाड आहे उन्हाळ्यामध्ये, इथं सावली वगैरे आणि इथं शेळ्या बसलेल्या. तुम्ही इकडे अलीकडे थोडं इथं जर पहा मित्रांनो, इथं तुम्ही जर बघितलं खाली झाड लोट वगैरे थोडी राहिलेली कामकाज चालू आहे. इथं जर बघितलं तर तुम्हाला ओलं कुठंही दिसत नाही, शेळी निवांत बसलेली. तर खाली मुरुम आहे, खाली मुरुम, कोबा पद्धत नाहीये, काय नाही. आणि अजून एक इकडे काय ह्याचं काय सांगतात? हे आता हे लहान समजा पिल्लू शेळी वेली तर यात मी 1 महिनाभर लहान पिल्लाला इकडे ठेवतो. म्हणजे नवीन नवीन 1 महिन्यापर्यंत आपल्या इकडे ठेवायचे. वेगळं हे फळे इकडे आपलं असं स्टँड बनवलेलं आहे. 1 महिनाभर इकडे ठेवत झाप आहे. आणि ते आतमध्ये ते नळीचं काय केलेलं आहे? ते खुराकासाठी लहान पिल्लाला बघा मित्रांनो, आतमध्ये तुम्हाला एक नळी लटकलेली दिसते. शेंगदाणा पेन आपलं काय गहू बिऊ लहान पिल्लाला टाकासाठी तशी ती पद्धत बनवलेली आहे. बघा आता तुम्ही जर बघितलं आपण कुक्कुटपालनामध्ये बघतो, कुक्कुटपालनामध्ये तशा साईडला कोंबड्यांना खाण्यासाठी धान्य टाकण्यासाठी ते पाईपाचं पद्धत असते. तर त्यांनी ते जुगाड केलंय, ते आपल्या लहान पिल्लाला सवय लागूच तर ते असं पद्धत करायला पाहिजे. म्हणजे त्यात खायला टाकायचं, त्यात खायला टाकले की ते पेन काय टाकायचं असं त्यात खायला? त्यात आपल्या शेंगदाणा पेन टाकायचे. किती महिन्याचं पिल्लू झाले त्यानंतर त्यात टाकतात? ते 15 दिवसापासून चालू होतं. 15 दिवसाला खायचं सवय लागत. मग 15 दिवस त्यात खाल्लं, 1 महिना 1.5 महिना इथं ठेवतो. नंतर मग पलीकडे कप्पा आहे त्या कप्प्यात टाकून देतो नंतर महिन्याच्या नंतर. तिकडच्या सारखी सिस्टीम इथं फळ्या टाकलेल्या. हे लहान पिल्लासाठी मी बनवलेलं आहे सेपरेट, स्पेशल लहान पिल्लासाठी. तर इथं किती पिल्ले बसतात तुमचे? यात काय 10-20 पिल्लं बसतात त्याच्यात. 1 महिनाभर काय अडचण राहत नाही. 1 महिनाभर 20 पिल्ले यात आरामशीर राहतात. अजून बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतोय यासाठी इथं सदा इथं बघा एकदम साधी पद्धती काय असं हे झालं ह्याच्यावर असं दगड ठेवला, हे असे दगड मारून ठेवलेले असतात. काय सगळी साधी पद्धती, काय एवढं बघा एकदम साधी पद्धत. बघा झालं पॅक झालं याला काही काय अडचण नाही. आणि पत्र बघा वर मित्रांनो, इथं वापर काय केलंय, हे पाईप कुठून तरी आपले सेकंड मधले आणलेले, भंगारातून पाईप आणलेले इथं, भंगारातून आणलेले पत्रा बी एकदम साधा. तुम्ही पाहता एवढं काय बघा पत्रे बघा, शेतकरी बांधवांनो पत्रे बघा साध्या पद्धतीतच बनवलेलं आहे. काय एवढं त्याला खर्च करायची आवश्यकता नाही. ह्यासाठी दाखवतोय तुम्हाला मी सारखं साधी पद्धत का म्हणतोय की साध्या पद्धतीमध्ये 7 वर्ष तुमचं शेळीपालन असू शकतं, ते चालू शकतं. ते सक्सेस करून दाखवलंय आपल्या वाल्मिक मिसाळ सर यांनी. त्यांचं संपूर्ण फार्म आपण पाहतोय. इथं अजून इथं एक बघा, हे काय सिस्टम आहे, ही काय सिस्टम आहे एकदा सांगा. ही काय हे आता समजा जड असला पाऊस काळ असला ही अशी पद्धतीत आपल्या पडदा पद्धती असं खाली म्हणजे खाली वाढायचं, खाली पूर्ण खाली घ्यायचं. एक साईड बांधलेली बघा, ही अशी पद्धती आहे बघा. पावसा पाण्याची अशी शितोडे जाऊ नये, आतमध्ये जाऊ नये, थंडी काय बनवलेलं आहे. काय म्हणतात तुम्ही? काय म्हणजे तुमच्याकडे कुठलाच प्रश्न नाही, तुम्ही कुठला प्रश्न करा उत्तर आहे त्यांच्याकडे. एकदम गावरान पद्धतीने बनवलेलं आहे. काय बघा हे असं एकदम गावरान पद्धत झालं. पाऊस गेला,
वर आणि पुन्हा वर काय गुतायला नाही मित्रांनो. फक्त झालं कुठले हुका आणायचे नाही त्याला, अजून खर्च नाही, काय नाही, काय नाही, काय दुरीची आवश्यकता नाही, काय एकदम साध्या पद्धती. शेळ्याची तब्येत बघा मित्रांनो, एक शेळी दाखवा. शेळ्याची तब्येत बघा, शेळी किती महिन्याची काय सांगा एकदा बघा मित्रांनो, पटांगणाला घ्या. आता ही माझी शेळी पालन मी चालू केल्यापासून ही माझी जुनी शेळी पहा, एकदम गावरान 7 वर्ष झाले, ओरिजिनल गावरान शेळी. आता ह्या शेळीची वेच झाली असते 12 ते 13 वेच झाली बघा. आता बी गाभण, आता ही 15 दिवसात येईल. किती पिल्ले देऊ शकते ही सारा दोन पिल्ले कंटिन्यू देते. दोन पिल्ले, पाठबोकड किंवा पाठबोकड कोणती. 7 वर्षाची शेळी. हो 7 वर्षाची बघा. गावरान शेळी, गावरान शेळी बघा मित्रांनो, 7 वर्षाची शेळी. असं काही नाही की तुम्ही हिचेच हाय त्या पलीकडे पाहिलं, हिच्या पाठी मी बऱ्याच ठेवल्या, त्या क्रॉस झाल्या, गावरानला क्रॉस बनवलेल्या विठ्ठलच्या. बर. इथं बघा अजून इथं एक गव्हाण मांडलेली आहे, असं बाहेर सगळ्या गावांनी मांडलेल्या. तर आतमध्ये आपण गावांनी बघितल्या, इकडं सगळी सिस्टीम आता आपण पडद्याची बघितली. शेळ्यासाठी 3 गावांनी बनवलेल्या, आता पिल्लांसाठी 1 सेपरेट. आणि उकांडा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इकडं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इकडे उकांडा दिसतोय. इथं सगळं मटेरियल गोळा करायचं आणि हे मटेरियल इथं बाहेर टाकायचं. हे बघा इकडे उकांडा तुम्हाला दिसतोय. इकडे मी हे 6 ते 7 फूट खड्डा इकडे बनवलेला आहे. खड्ड्यात आता सगळं हे मूत चिपाड केर गिर सगळं अख्खा उकांड्यात टाकून दिलाय बघा. आणि इकडे अशी सिस्टीम आहे. आता तिकडच्या साईडचं सगळं पाणी आलं, लिंडी मिंडी अख्खी या उकांड्यात येऊन साचते बघा. म्हणजे जरी पाऊस जर आला, जास्त जर पाऊस प्रमाणात आला, सगळं लिंडीचं सगळं मूत शेळी मुतलेलं आहे ते सगळं उकांड्यात येऊन पडतं. म्हणजे बाहेर वाहून जात नाही, सगळं उकांड्यात तिथं येऊन साचत आहे. बघा किती जुगाडू पद्धत आहे. म्हणजे आयडिया ह्याला काय असं काय कुठं पुस्तकात वाचायचं, कुठे युट्यूबला व्हिडिओ बघायचे, साध्या पद्धतीत बनवले, कुठं लय ज्ञान घ्यायचं काहीच गरज नाही. सुरुवात करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. हे आपण त्यांच्या तोंडून ऐकतोय, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, एक आयडिया देतोय की कसं शेळी पालन सुरुवात कशी करायला पाहिजे. आपण हे इकडे एक पहा, आता हे तर माझ्याकडे बनवलं त्या वेळेस इथपर्यंत अंगल टाकलेलं आहे, लोखंडी अँगल. त्याच्यानंतर मी त्यासाठी वर एक क्रिशिंग पाईप टाकलेला आहे. म्हणजे अँगल तुम्ही इथपर्यंत टाकलेला, इथपर्यंत 2 फुटाचा अँगल आहे लोखंडी, बाकी क्रिशिंग पाईप आहे. 7 वर्ष झाले हाय असं. बघा मित्रांनो, जवळपास एक 4 फुटाचं हे पाईप आहे. पाईपला 7 वर्ष झालंय. 7 वर्ष झाले. तुमच्या शेतामध्ये जर असे पाईप असतील तर अशी तुम्ही आयडिया करू शकता. छोट्या मोठ्या आयडिया. आपल्याकडे त्यावेळेस पाईप बी नव्हती, आपल्याकडे शिल्लक थोडं ऍडजस्ट मध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून 7 वर्ष आहे, ती काय अडचण नाही. जशाला तसं दिसतंय पूर्ण गंजलंय तरी ह्याला काही त्रास नाही. हे फक्त शेतकऱ्यांकडूनच आयडिया भेटतात, तुम्हाला कुठलाही मोठा खर्च करायचा नाही. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो सर की शेळी पालन करायचं म्हणजे मोठा खर्च, मोठं शेड बांधायचं अगोदर 10-20 लाख रुपये त्याला खर्च करायचा. काय करायचं असं 12 महिन्यात ते बंद पडतात. अनुभव नसतो शेळीचा, त्याला चारा कसा द्यायचा, सांभाळायचं कसं, खुराक द्यायचं कसं. मग ते काय तुम्ही एवढं मोठा शेड खर्च करून ते काय उपयोग होत नाही. तर तुम्हाला अगोदर अनुभव आला पाहिजे, शेळीला कसा चारा द्यायचा, कसं खुराक द्यायचं, हे महत्वाचं आहे. बर. नवीन करणाऱ्यांनी असं फार्मवर वगैरे भेटी द्यायला पाहिजे. भेटी द्यायला पाहिजे, जाऊन भेटायला पाहिजे, विचारायला पाहिजे. आता माझ्याकडे येतात बरेचसे शेतकरी येतात, मी सांगतो तुम्ही अशा पद्धती असं तुम्ही करा, 5 शेळ्यापासून सुरुवात करा, नंतर तुम्ही मग हळूहळू जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तुम्ही वाढीत चला. नंतर बरं, एखाद्या शेतकऱ्याला यायचं, आपण सुरुवातीला ऍड्रेस सांगितलं, अजून काय सांगता की तुम्ही इथं यायचं म्हणलं एखाद्या शेतकऱ्यांना असं आवडतं व्हिडिओच्या माध्यमातून बघते तर, मग त्यांच्यासाठी तुमचा ऍड्रेस, प्रॉपर ऍड्रेस काय आहे, कुठं कसं काय यायचं? आता हे नगर रोडला आहे. नगर रोडला, शिरूर नगर रोड, ह्या रोडला आमचं रोडच्या कडेला शेड आहे पहा. त्याच्यामुळे भरपूर लोक येतात, चालूमध्ये येऊन आवडीन लोक थांबतात, पाहतात वा तुम्ही कसं बनवलंय, काय बनवलं. आम्ही ज्या विचारतात त्यांना संपूर्ण माहिती देतो. शेतकरी मित्रांनो, पाठीमागं तुम्ही बघा, ती मका आहे ना? हो, ती आता मका आहे बघा, तिथं तुम्हाला मका दिसते. इकडे साईडला गिन्नी गवत बनवलंय. आता हे इथं गिन्नी गवत लावासाठी मी इथं सरी काढून ठेवली. आता पाऊस असल्यामुळे तसं त्यात वापसा नाही. तर बघा, चाऱ्यासाठी हे ठेवलेलं आहे. म्हणजे सगळं जवळच. तुमचं जर शेतीमध्ये जर इंटरेस्ट असेल, तुमची शेती जर जवळ असेल, तुम्हाला शेळी पालन करायचंय, शेती पाहून आपण हे उद्योग करू शकतो. म्हणजे तुम्ही काम करू शकता. शेतकऱ्यासाठी, शेतीसाठी, शेतकरी बघून ही जोडधंदा लय भारी. बरं, आता मिनिमम सांगा, म्हणजे पूर्ण किंमत नका सांगू, पण तुमच्या शेळी पालनामधून वर्षाकाठी तुम्हाला सरासरी किती, काय अंदाजे किती उत्पन्न राहतं? बरं, आता माझ्याकडे 15 शेळ्या मोठ्या, आता 5 लहान आल्या. 15 शेळ्याचं सरासरी ते 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आपला बेनिफिट होतो. जास्त खर्च जाऊन
काय घेता तुम्ही अजून 2 ते 2.5 लाख रुपये हा. तुम्हाला मिनिमम त्या 15 शेळ्यापासून 5 आणि काय एवढा वेळ द्यायची का? सकाळचं तासभर वेळ द्यायचा आणि 4 वाजता तासभर वेळ द्यायचा. एवढं काय त्यात एवढं काय वेळ खर्च करीत तुम्हाला बसायचं? कधी वाटलं नाही का बरं आपलं एवढं मोठी जागा आहे, पलीकडे शेत आहे, आपण ह्यात मोठं वाढावं? नाही, आता आमच्याकडे कसं आता हळूहळू आता जसं तुम्ही तर पाहिलं आता हा. अगोदर ते असंच हळूहळू आता हा. जसं येईन तसं वाढीत चालायचं. हा 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 हा. म्हणजे तुम्ही यापेक्षा शेळ्या कधी वाढल्या होत्या का? नाही, आता वाढ हाय एवढेच. आता इथून पुढे आता हळूहळू वाढीत चालणार आहेत हा, हा. आम्ही. हो, बरं. म्हणजे यातली यातच वाढीत चालत. आम्ही काही विकत नाही हा. आणल्या, यातली यातच वाढीत चाललो. तुम्ही सांगितलं की सुरुवात जर करायची असेल तर अशी केली पाहिजे. हो. तुम्ही ह्या शेळ्यामध्ये काय वाढ वगैरे केली वाढ नाही? वगैरे केली नाही. सुरुवातीला आलतो पण त्यावेळेस शेळ्या भरपूर होत्या तुमच्याकडे? नाही, भरपूर होत्या. काय आता समाजाचं काही आडी अडचण आली, हा. समाजाचं आपल्या पुढे अडचण आली, तर मग त्यात काही विक्री बी करण्यात आल्या. हा, हा. हो. आता काय समजा काही एखादा शेतकरी आपल्या जवळचा येतो, हा. किंवा मला बाबा 2 शेळ्या मला दी पाळासाठी, हा. मग त्यांना बी देण्यात येतात. असं होतंय. म्हणजे देवाणघेवाण देवाण घेऊन चालू ठेवतात आम्ही. चालूच आहे. हो, चालूच आहे. बरं, आता एकदम म्हणजे छोटे खाणी प्रश्न आहे हम्म. की आपण रिपीट करतोय, नवीन युवक आहेत. हम्म. कारण आता तुमचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते की आयला आपण असं करायला पाहिजे, हे तुला साध्या पद्धतीने केलंय. त्यांच्यासाठी काय सांगता? त्यांच्यासाठी प्रेरणादायी तुमचा हा व्हिडिओ आहे, त्यांच्यासाठी काय सांगता तुम्ही? आता मी तुम्हाला जे युवा पिढी आहे ना, त्यांनी आता पाहिलं तर आता नोकऱ्या आता कुठं आता राहिलेल्या नाहीत. हा हा हा. तर त्यांनी आता सध्या इकडे तिकडे मोकार फिरण्यापेक्षा, बस स्टँड इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपलं एक आपला जोडधंदा म्हणून करायला पाहिजे. हा, जोडधंदा म्हणून जोडधंदा म्हणून आपलं शेळी पालन करायला पाहिजे. 5 शेळ्यापासून चालू करायला पाहिजे. तुम्ही हा. हळूहळू नंतर 10-20 शेळ्या वाढू शकता. तुम्ही आरामशीर 10-20 शेळ्या ऐकला तुम्ही 15-20 हजार रुपये महिना तुम्हाला आरामशीर निघू शकतो. 15-20 हजार? हो, 15-20 कंपन्यामध्ये लोक करतात. हो, तुम्ही कंपनीमध्ये सकाळी 8 वाजता जातात. 8 ते तुम्हाला 8 ते 5 ते 6 वाजेपर्यंत काम करावं लागतं 24 तास. हा. येतं तुम्ही पाहिलं तर सकाळी एक घंटा तास वेळ द्या, हा. 4 वाजता एक तास वेळ द्या. हा. तुम्ही दिवसभर कुठे बी फिरू शकता, दुसरं कोणते बी काम करू शकतात. काही बंधन एवढा वेळ द्यायची गरज नाही. हा हा. हे मी चांगल्या युवा पिढीसाठी हे चांगला संदेश देतो. म्हणजे युवा पिढीला आहे बा portable आहे. पर्यटक इकडे तिकडे टाइम वेळ घालण्यापेक्षा आपलं करायला पाहिजे शेळी पालन जोडधंदा. काही लोकांकडे थोडं शेतीचं प्रमाण कमी असतं, चाऱ्याचं व्यवस्थापन नसतं, त्यांच्यासाठी हो, तुम्ही कुठे बी 1 गुंठा समजायचं जाया घ्या, शेळी असं कंपाऊंड मारण्यापुरतं. भरपूर एवढा चारा लागत नाही. हा हा. त्याला 2-3 गुंठ्याचा चारा बनवला तर भरपूर होतो तो चारा. एवढा काय चारा गाई म्हशी आणि चारा याला लागत नाही याचा. हा, नॉर्मल. हो. आणि आता उन्हाळ्या दिवसात थोडा भुईमुगाचा पाला, थोडं तुरीचं भूस घेऊन ठेवलं, साठवण करून ठेवायचं उन्हाळ्यात. हा. पाऊस काळाच्या दिवसात तर ठेवायचं. काही एवढा चाऱ्याची आवश्यकता नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहितलं व्हिडिओ सुरुवातीपासून आपण पाहतोय, त्यांचं फार्म पाहितलं कशा पद्धतीने, काळाचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, छोट्या पिल्लांचं तिकडे कसं केलेलं आहे, जे मोठे बकरे 5 महिन्याचे त्याचं कसं आहे, आपण पूर्ण फार्म बघितलं, पावसाळ्यामध्ये कशी सिस्टीम असते, त्यांचा ओखांडा बघितला, त्यांनी ते औषधाचं सांगितलं. हो, तिकडे आता मला माहित मी स्वतः हे औषध देतो पाहे. हा हा. आता आमचे एक मित्र आहेत उद्धव डॉक्टर म्हणून, हा हा. ते त्यांचं आम्हाला भरपूर मार्गदर्शन करतात. बरं, दाखवा ते औषध काय येतं, कशासाठी, हे कशासाठी यूज करता तुम्ही? आता हे शेळीला समजा तर सर्दी झाली, हा. हसकली असते, तर त्याला हे औषध 2-2 ml आम्ही देतो ते. आता हे बघा, महत्वाची माहिती मित्रांनो, हे अल्बम वारी पाय. हा. हे पिल्लाला समजा 1 महिन्याचं पिल्लू झालं की त्याला 2-2 ml हे डोस देणं गरजेचं आहे. म्हणजे महिन्याच्या महिन्याची महिन्याला देणे 2-2 ml. 2-2 ml दिलं का ते कडू डरगळत नाही, जंत भीत झालेले सगळे खाली पडून जातात. चांगलं जरी तब्येत असली तरी चांगली तब्येत असली तरी 2-2 ml. म्हणजे जन्मलेल्या पिल्लाला 1 महिन्याचं पिल्लू झालं हा. 2 ml चा महिन्याच्या नंतर. आपले मित्रांनो पहा, इंजेक्शन हे महिन्याच्या नंतर कशा पद्धतीने इंजेक्शन मध्ये ओढून द्यायचं का? हे आपलं इंजेक्शन मध्ये डायरेक्ट त्यांच्या तोंडात सोडायचं. सुईद्वारे? नाही नाही. बघा मित्रांनो, यातलं औषध घ्यायचं, हे झाकणात घ्यायचं औषध 2 ml ही घ्यायची. माहिती महत्वाची, कारण आपण बघतो शेळी पालन करायचं कसं, सुरुवात कसायचं, हे लय महत्वाचं आहे. हे महत्वाचं. महिन्याच्या नंतर पिल्लू झालं, हे औषध बघून घ्या, हे शेतकरी सांगतायत ते द्यायचं. हो. काही जर कुणाला अडचण आली, स्क्रीनवरती नंबर दिलाय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा नंबर दिलाय, डायरेक्ट कॉल करा. कुठलीही माहिती अपूर्ण घ्यायची नाही मित्रांनो, पूर्ण माहिती घ्यायची, लॉस होणार नाही. तर हे एक औषध आहे. अजून तुम्ही दाखवलं दुसरं कुठलं औषध आहे? ही एक सर्दीसाठी हे औषध आहे मित्रांनो. हसकत असलं पिल्लू, जेस्टर BH हे एक औषध आहे सर्दीसाठी. ठसकत असन, सर्दी झाली तर हे म्हणजे औषध किती महिन्याच्या, कसं काय?
हे 1 महिन्याचं समजा हेच दोन्ही ML 1 महिन्याच्या नंतर एक महिन्यात, हो किती ML 2 ML द्यायचे. 2 ML बघा मित्रांनो, ते सांगताय का? हो. आणि हे ते बी त्याची एकच तेच आहे. हा. तर बघा, अशी परिपूर्ण माहिती तुम्हाला कुठल्याच व्हिडिओ मध्ये भेटली नसेल. आणि समजा तुम्ही व्हिडिओ बघून जर करण्याचा प्रयत्न करू नका, याची माहिती घ्या. कारण आपण काय करतो, ऐकण्यामध्ये एक येतं, करण्यामध्ये वेगळं येत असतं. डॉक्टरचा सल्ला घ्या, किंवा असे जे शेळी पालक आहेत, जे फार्मवाले आहेत, ज्यांना अनुभव आहे, त्यांच्याकडून तुम्ही बऱ्याचशा हा, गोष्टी विचारून घ्या पाहिजे. हा विचारून घ्या. जर तुम्ही जवळ असता आणि तुमच्या जवळ एखादा असा फार्मर असेल, त्यांना माहिती विचारा. ही परिपूर्ण माहिती आपण आज पाहितली. तुम्हाला ही शेळी पालनामधली माहिती कशी वाटली तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही जर फार्म करण्याच्या विचारामध्ये असताल तर नक्कीच अशा जे फार्म आहेत बाबा, ज्यांनी सुरुवात केलेली, ह्या फार्मला तुम्ही व्हिजिट करा. इथं तुम्ही शेळ्याची संख्या बघितली, शेळ्या बघितली, 7 वर्षाची शेळी मित्रांनो. ही शेळी बघा काय तब्येत आहे, कमरा एवढी शेळी आहे जवळपास, वाघावणी. बघा मित्रांनो, अशा शेळ्या जर तुम्ही जर पाळल्या, की बघा ही जी बघा शेळी काय, म्हणजे बघा ना तुम्ही, सकाळचा टायमिंग आहे तरी अजून त्यांनी म्हणजे चारा बिरा काय दिलेला आहे, चारा दिलेला नाही. बघू शकता तुम्ही, फक्त खुराक दिलेला आहे, खुराक दिलेला आहे. अजून चारा बघा, ही दिलेला काय शेळी आहे. आता 11 वाले पण अजून खुराक चारा दिलेला आहे. हे तुमची संपत्ती आहे, तुमचं खरं शेळी पालनामधलं हे धन आहे. हे काळं सोनं म्हणते त्याला शेतकऱ्याचं. हे बघू शकता तुम्ही. अशा शेळ्या जर पाळल्या तर तुम्ही कुठंच अडचणीत येणार नाही. त्यांनी युवकासाठी संदेश दिला. असं तुम्ही गव्हाणी बनवू शकता, साध्या पद्धतीने फार्म करू एकदम शकता, साध्या पद्धतीने करा तुम्ही. काय तुम्हाला काही कुणाला अडचण येऊ शकत नाही, काहीच अडचण काहीच नाही. अडचण नाही. तर ते आता आवड शेडू खर्च करू नका. मी जसं सांगितलं त्या पद्धतीत बनवा, चालू करा, काहीच अडचण येणार नाही. हे मनमोकळ्या गप्पा होत्या. हा व्हिडिओ कुठला असा ठराविक नव्हता की प्रश्न काढून. काय नाही का, तसं त्यांच्या मनामध्ये काय आहे, तुम्हाला काय सांगायचंय, आमचं एकदम म्हणजे कसं गावरान पद्धतीने एकदम कसं ऍक्टिव्ह नाही आम्हाला म्हणजे जसं शेळी पालन आहे तसंच तसं आपलं. सांगणे. हो, तर बघा, कुणाला जर अडचण आली तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही माहिती द्या. माहिती. तुमचा नंबर आपण स्क्रीनवरती देतोय, यांचा नंबर आहे. आणि हा ऍड्रेस जर तुम्हाला वाटलं की आपल्याला भेटायचंय त्यांच्या फार्मला, व्हिजिट करायची, तर हे फार्म आहे खोकरमाव गाव आणि रायमाव गावाच्या मधोमध. तुम्ही शिरूर कासा रोडनी जर येत असताना बीड करून, तर त्या फार्मचा म्हणजे रोडच्या कडेलाच फार्म आहे, तुम्हाला डायरेक्ट रोडच्या कडेला एकदम. हा, जय महाराष्ट्र गोट फार्म म्हणून नाव आहे. तुम्ही या सरांना भेटा. एकदम साध्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं, यांचं बी असं काही नाही, अडाणी नाही, तर पण जसं आहे तसं, म्हणजे कुठं असं एकदम आपलं म्हणजे गावरान पद्धती. हा, गावरान पद्धतीने बोलणं, हे बोललेलं असं काय तुम्हाला फुगीर सांगणार नाहीत ते. आणि शेळ्याच्या तुम्ही तब्येती बघितल्या. आपण काही खोटी माहिती सांगू शकतो, पण तुम्ही शेळ्या खोट्या म्हणजे दाखवू शकत नाहीत मित्रांनो. हे असं अशा पद्धत आहे. तर तुम्ही या फार्मला या. व्हिडिओ आपला बराचसा लांब झालाय. व्हिडिओ यासाठी आपण मोठा बनवला मित्रांनो, की परिपूर्ण माहिती भेटली पाहिजे. आपण बघतो की बरेचसे फार्म असते, तर कसं पाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हेच असतं कुठं बी. इतकी त्यातलं म्हणजे 25% खरं, तर 75% सगळं फकवास निसतं. गप्पा मारलेल्या असतात. जे आहे ती जे आहे शेतकऱ्याची समजा जी पटत आहे तेच सांगा पाहिजे. अनुभव पुढल्या बी काय बोलायचं, एवढंच असं करायचं तसं करायचं ते नाही, जे आहे तेच. बरं, आता तुम्ही अजून एक महत्वाचं, कारण बऱ्याच लोकांचे कमेंट्स येऊ शकतात, आपल्याला येत असतात. तुम्ही इथं हे ठेवलं पिशव्या, आता हे खाली पडलं, औषध बिवषध समजा शेळीन चाटलं काय, आता काय प्रॉब्लेम इथपर्यंत शेळीचं ते पुरत नाही, तोंडच पुरत नाही. चाटलं तरी काही नाही, शेळीचं ते पाजायचंच औषध असते, काय प्रॉब्लेम येत नाही. बघा, म्हणजे इथपर्यंत शेळीचं तोंड पुरत नाही असं त्यांनी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. समजा पडलं तरी ते काय ते एवढं त्याचं म्हणजे हे नाही, जास्त होऊ शकत नाही. तर व्हिडिओ आपला बराचसा लांब झालेला आहे मित्रांनो. आता आपण थांबणार आहोत तिथोच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मी रिपीट बोलतोय, नक्कीच एक कमेंट करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय नाही समजलं, तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये काय माहिती पाहिजे, कमेंट करा. आणि लईच जर तुम्हाला अडचण आली, सरांना फोन करा. कधी फोन केला तर काय अडचण काय कधी फोन करा, एनी टाइम. तुम्हाला ते कधी पण माहिती देऊ शकतात. तुम्ही जर असताना जवळ, तर या फार्मला व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थांबूया इथंच. जय जवान जय किसान.